हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। आज आपण खूप सुंदर अशी पैठणी पैठणी साडीवरच्या ब्लाऊजवर डिझाईन बघणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, या पद्धतीने मी बॉक्स काढून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या साईजनुसार अशा पद्धतीने आपण बॉक्स काढून घेऊ शकतो। तर पानगळा आहे, पानगळ्याचा आकार जो आहे तो मी अस्तरवरती काढून घेतलेला आहे आणि संपूर्ण ब्लाऊजला आपल्याला पॅच टाकायचा आहे। तर तो कशा पद्धतीने टाकायचा तो व्यवस्थित शेवटपर्यंत बघा। आता हा जो डिझाईन काढली मी नंतरून, हाच आपला मेन पॅच असणार आहे आतमधला। तर या पद्धतीने मी खडूचं मार्किंग करून घेतलंय। आता याला कट करून घेते। जो काय आपला बाहेरचा गळा आहे तो आपण इथं कट करून घेतला आणि आतला पण जो मेन गळा आहे तो पण आपण इथं कट करून घेतला। तर या पद्धतीने आपण कट करून घेतलं। आता जो ब्लाउज पीस आहे तो आपण सर्वात पहिलं तर मध्यभागी कट करून घेऊ त्याला, जेणेकरून आपले दोन्ही पार्ट दोन्ही साईडला तयार होतील। अशा पद्धतीने पार्ट तयार केल्यानंतर आता आपण सर्वात पहिले याच्या कडेने टिप मारून घेऊ। खालून कमरेला पण आपण लगेचच अर्धा इंचाची टिप मारून घेऊ। अशा पद्धतीने याला मी आतमध्ये जो भाग आहे तो बाहेर काढून घेतला। बघा, या पद्धतीने वरतून जो आहे आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। अस्तर जे आहे ते आपल्याला ब्लाऊजला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आणि ह्या ब्लाऊजची उंची जी आहे ना ती मुळात खूप उंच आहे। म्हणजे ब्लाऊजची जी उंची आहे ती 15 इंच आहे, प्लस 1 इंच घेतलेला आहे, त्यामुळे ब्लाऊजची उंची सुद्धा भरपूर आहे। तर जसं आपण तो एक पार्ट तयार केला तसाच आपण इथं दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही पण पार्ट आपण इथं तयार होऊन जातील। आणि त्याच पद्धतीने वरतून टिप मारून घ्यायची आहे। शेवटी तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा नक्कीच करा। चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा, म्हणजे जे पण व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर आपण दोन्ही पण पार्ट या पद्धतीने जॉईंट करून घेतलेत। तर बघा, आपले दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत। आता आपल्याला इथे काय करायचं, जो आपला मेन गळा निघलेला आहे आतमधला तो आपल्याला कॅनव्हासवरती ठेवून, बघा या पद्धतीने कॅनव्हास जेवढा पण आपलं उंची आहे त्या आतमध्ये निघलेला जो अस्तर आहे आपला डिझाईनचा, त्याची जेवढी उंची आहे तेवढं त्यानुसार आपल्याला इथे जो काय आपण गळा घेतलेला आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याचं मार्किंग करून घेतल्यानंतर साईडनी 1-1 इंच जास्त असं आपल्याला एक्स्ट्राचं कॅनव्हास कट करून टाकायचं आहे इथं। हे बघा, या पद्धतीने बघा, या पद्धतीने आपण कॅनव्हास जो आहे तो कट करून घेतला। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जो आपला काठ आहे काठाचाच आपल्याला पॅच बनवायचा आहे। तर तो काठ जो आहे तो एकमेकाला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। बघा, या पद्धतीने आपला पॅच जो आहे काठ
तो तयार आहे। आता आतमधला पॅच जो आहे तो कसा बसवायचा, तर आपण जेवढा कॅनव्हास घेतलेला आहे तेवढंच आपल्याला एक अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला त्याच्या लांबीचा। बघा या पद्धतीने। आता मी याला काय करते, खाली अस्तर ठेवलं, त्याच्यावरती हा पार्ट जो आहे तो उलटा करून ठेवायचा। अशा पद्धतीने याला आता आपण पिना लावून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने याला आपण टाचन पिना लावून घेऊ, जेणेकरून हा पार्ट सरकणार अजिबात नाही। आता आपल्याला याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे, जो आपला मेन गळा आहे तो। आता जो आपण आतमध्ये पान गळा घेतलेला आहे, या ठिकाणी तुम्ही गोल पण गळा घेऊ शकता, पंचकोनी घेऊ शकता, आपल्याला जसा आवडेल तसा इथं गळा घेऊ शकता। पान गळा सुद्धा खूपच सुंदर दिसतो आहे। तर अशा पद्धतीने आपण इथं गळा काढून घेतला। काढून घेतल्यानंतर जो कॅनव्हासचा खालचा भाग आहे तो पण आपण खालच्या साईडने टीप मारून घेतली, जेणेकरून आपला सहज पार्ट जो आहे तो डिझाईनचा तो छान असा बाहेर पलटी होईल। आता आपण याला छान असं पलटी करून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तो तयार आहे। आणि आता आपण याच्या कडेने अशी छान टीप मारून घेऊ। तर आपण याच्या कडेने अशी टीप मारून घेतलेली आहे गळ्याच्या, आणि बघा किती सुंदर दिसतोय आपला गळा। तर खालच्या साईडने पण आपण टीप मारून घ्यायची। बघा या पद्धतीने आपला गळाही तयार झाला। आता जे आपण पार्ट शिवले होते, बघा बॅक साईडचा जो आपला पार्ट होता, तो जो आपण कट केलेला होता तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे। पण त्याच्या आधी मी इथं पॅच तयार करून घेते आतमधला, जेणेकरून आपल्याला वरचे जो आपण पार्ट आहे आपला त्याला जोडायचं ते सोपे जातील। बघा या पद्धतीने छोटासा पॅच तयार करणार आहे मी। तर हे बघा या पद्धतीने मध्यभागावरती आपल्याला अशा चुनी मारून घ्यायची आणि थोडंसं दोऱ्याने गुंडाळून घेते, जेणेकरून आपला जो पॅच आहे छोटासा तो अजिबात सरकणार नाही। आणि लगेचच जो आपला आतमध्ये आपण पॅच बनवलेला आहे तो लगेचच इथं शिवून घेते मी। थोडंसं एक टाचा मारून घेते त्याला, बघा या पद्धतीने, जेणेकरून मध्यभागावरती राहील आणि सेम टू सेम लागल्या जाईल व्यवस्थित। पॅच लावून घेतल्यानंतर आपला जो बॅक साईड पार्ट आहे तो या पद्धतीने आपल्याला याला अटॅच करून घ्यायचा, छान असं लावून घ्यायचे। तर दोन्ही पण साईडचे पार्ट आपल्याला इथे लावून घ्यायचे। तर बघा आपण लावून घेतले। आता आपण चेक करून घेऊ आपले दोन्ही पण पार्ट हे सेम टू सेम लागले का म्हणून। तर मी टेपनी व्यवस्थित माप वगैरे घेऊन घेतलं, किंवा तुम्ही इथं एक पद्धत पण वापरू शकता, जो आपला आतमध्ये निघलेला अस्तरचा पॅच होता तो आपण इथं माप घेऊन इथं
जॉईंट करू शकलो असतो पार्ट, जेणेकरून त्यांनी पण सोपं जातं. तर मी या पद्धतीने लावला, असं पण सोपं गेलेलं आहे पार्ट जोडायला. तर बघा दोन्ही साईडचे पार्ट हे किती छान लागलेले आहेत. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपला तो आपण इथे कट करून घेऊ. तर आपला इथं फायनली तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आहे याचा. तर जे टक्स आहेत ते पण मी मारून घेते. तर जे टक्स आहेत ते पण आपण इथं मारून घेतलेत दोन्ही पण साईडने. तर जो आपला मधल्या सेंटरवर जो पॅच लावलेला आहे तोच धागा आपला दिसू नये त्यासाठी आपण इथं मध्यभागावर एक छोटंसं बटन जे आहे ते लावू, जे कुंदन सारखं आहे. तर बघा मी इथं लेस वगैरे टाकून घेतलेली आहे. तर संपूर्ण ब्लाऊज आपला तयार आहे. नॉड लटकन टाकून घ्यायचे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला शेवटी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.